नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आज आपण हॉटेलमध्ये मिळतो तशा प्रकारचा पनीर मसाला आणि तंदुरी रोटी बनवणार आहोत आणि त्यासोबत लच्छा कांदासुद्धा बनवणार आहोत। तर ही रेसिपी कंटिन्यू पहा, कुठेही स्किप करू नका। खूप छान अशी टेस्टी रेसिपी अगदी झटपट बनवून तयार होते। तर इथे आपण रोटी जी बनवणार आहोत तंदुरी, तर ती मैद्याची न बनवता आपण इथे गव्हाच्या पिठाची बनवणार आहोत। तर जितकं तुम्हाला गरजेचं आहे तितकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। गव्हाचं पीठ थोडं जास्त जे नॉर्मल चपाती बनवण्यासाठी घेतो त्यापेक्षा जास्त घ्यायचे, कारण रोट्या ज्या असतात थोड्या जाडसर असतात आणि चपात्या ज्या आपल्या असतात त्या थोड्या पातळ असतात। तर इथे 1 पाऊण चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे मी, त्यानंतर पाऊण चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे। म्हणजे एक छोटा टेस्पून असतो तितकी साखर टाकायची आहे। आणि इथे आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे। दही अजिबात आंबट नको आहे, फ्रेश दही घ्यायचं आहे आणि फ्रेश दहीमध्ये हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर गरज वाटली तर थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा पूर्ण पीठ जे आहे ते दहीमध्ये मळलं तरीसुद्धा चालेल। तर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं, कारण दही जे होतं ते थोडंसं कमी झालं होतं आणि थोडंसं पाणी असलं की पीठसुद्धा एक छान बाइंड होतं, त्यामुळे मी इथे थोडंसं पाण्याचा लास्टला वापर केला होता। तर दही जसं जसं मला लागतं तसं तसं मी थोडं थोडं घेऊन पीठ छान असं मळत आहे आणि हे पीठ थोडंसं जोर लावून मळायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर हे पीठ थोडंसं घट्टसर जाडसर मळायचं आहे, जसं पुऱ्यांना आपण मळतो वगैरे तशा टाईपमध्ये। कारण चपात्यांना कसं आपण सॉफ्ट पीठ मळतो तर तसं न मळता थोडं जाडसर मळायचं आहे। त्यानंतर इथे जे मी पनीर आणलं होतं, बाहेरून आणलं होतं ॲक्च्युली पनीर। तर पाव किलो पनीर आहे, हे 250 ग्राम पनीर आहे। तर हे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचे। त्यासाठी जसे तुम्हाला काप हवेत त्याचे ते करून घ्यायचे, म्हणजे ज्या साईजमध्ये छोटे मोठे जसे तुम्हाला हवेत त्याप्रकारे। तर इथे मी थोडेसे मोठे मोठेच ठेवले होते, अगदी खूप बारीक केलं नव्हतं, म्हणजे मला तळायलासुद्धा सोपे जाते आणि खूप पातळ नाही करायचे, नाहीतर मग ते व्यवस्थित असे तळले जाणार नाहीत। आणि याला आपल्याला काहीच लावायचं नाही, फक्त कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा आहे अगदी थोडंसं, कारण पनीर जे आहे ते छान असं थोडं कडक फ्राय झालं पाहिजे म्हणून। कारण आमच्या घरी अशा प्रकारेच पनीर खाल्लं जातं, एकदम सॉफ्ट पनीर असेल तर मुलं खात नाहीत, त्यामुळे थोडंसं इथे घट्ट करण्यासाठी म्हणजे कडक करण्यासाठी कॉर्नफ्लॉवरचा वापर केला। त्यानंतर ते तेल घ्यायचं आहे कढईमध्ये आणि पनीर जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे थोडंसं तेलातसुद्धा करू शकता। तर पनीर जे आहेत ते माझे फ्राय झालेले आहेत। तर आता आपण बनवणार आहोत ग्रेव्ही। त्यासाठी काय करायचं, याच तेलामध्ये मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, जसं तुम्ही बघताय कढईमध्ये। आता तेल थोडंसं तुम्ही कमीही करू शकता, पण मी ते तसंच ठेवलेलं आहे आणि छान तेल तापलं होतं तर त्याच्यामध्येच परतून घेतलेलं आहे मी। त्यानंतर इथे एक 4-5 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आहेत आणि 2 सुक्या मिरच्या। तर ह्या मिरच्यात संकेश्वरी मिरच्या आहेत, तुम्ही बेडगी मिरचीसुद्धा वापरू शकता किंवा काश्मीरी मिरचीसुद्धा। त्यानंतर ते थोडे सुके मसाले टाकायचे, तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी, त्यानंतर दगडी फूल टाकायचं, चक्री फूल, जे ते बाजूला मी तुम्हाला दिलेलं आहे साहित्य किती प्रमाणात टाकायचं तसं टाकायचं आहे। त्यानंतर आलं टाकायचं आहे आणि लास्टला मग हा मसाला छान असा भाजून झाला की मग त्याच्यामध्ये काजूगर ॲड करायचे आहेत आणि तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर असलं पाहिजे मसाला जे आपण करणार आहोत, म्हणजे त्याचं जी ग्रेव्ही आहे तर त्यासाठी जो मसाला आपण बनवतो ते अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये थिकनेसमध्ये असली पाहिजे। आणि त्यानंतर मग एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकू शकता तुम्ही। तर इथे मी तूप टाकलेलं आहे, तुपामुळे खूप छान टेस्ट लागते आणि त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही जी आहे छान अशी भाजून घ्यायची, परतून घ्यायचे। त्यानंतर एक 2-4 मिनटं परतल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत मसाले। तर इथे मसाले बघा, जे सुके मसाले तुम्हाला घालायचे तर थोडेसे पाण्यात किंवा दुधात मिक्स करून घालू शकता, जेणेकरून एक ते छान एकजीव होतील। वरून जर सुके मसाले टाकले तर ते इतके एकजीव होत नाहीत। त्यानंतर छान ग्रेव्ही भाजली की मग तुम्हाला काश्मीरी मसाला आणि जो काही तुमचा घरातला गरम मसाला असेल किंवा मग पनीर मसाला जे काही असेल ते तुम्ही तेलामध्ये किंवा तुपात छान अशी वरून फोडणी देऊ शकता, जसे आपण डाळीला वगैरे फोडणी देतो तशा प्रकारे। आणि मग त्याच्यामध्ये पनीर ॲड करायचे आहेत, हवी तेवढी कोथिंबीर टाका आणि मस्त अशी आपली ग्रेव्ही भाजी पनीरची रेडी झालेली आहे। त्यानंतर इथे लच्छा पराठा बनवण्यासाठी मी कांदा जो आहे तो गोल चकत्यांमध्ये कट केलेला आहे, म्हणजे गोल आकारात कट केला आहे। त्यात थोडंसं लिंबू आणि काश्मीरी मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं साईडला ठेवून देणार आहे कांदा नरम होण्यासाठी। आणि इथे आता मी करत आहे तंदुरी रोटी। तर इथे रोटी जी आहे ती थोडीशी जाडसर घेतलेली आहे मी बनवून, आणि छोट्या साईजमध्येच घ्यायची, खूप मोठी नाही।
थोडंसं पाणी लावायचं त्याला आणि तवा छान गरम झाल्यानंतर ना यावरती ही रोटी टाकायची आहे आणि अशा प्रकारे जोपर्यंत बबल्स येत नाही ना तोपर्यंत रोटी दुसऱ्या साईडने भाजायची नाही. बबल्स आले की चिमट्याच्या साहाय्याने किंवा मग पकडनी तुम्ही हा तवा जो आहे तो उलटा करायचा आहे गॅसवरती आणि भाजायचा आहे. करपणार नाही पूर्णपणे याची दक्षता घ्यायची आणि जितक्या प्रमाणात तुम्हाला भाजलेली रोटी आवडते तशी तुम्ही भाजू शकता आणि दुसरी साईड बघा अशी झाली पाहिजे. आणि मग यावर तुम्ही छान असं ना बटर जितकं हवं आहे तेवढं बटर किंवा तूप, तेल तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही ते लावून छान अशी ना रोटी तुम्ही गरम गरम सर्व करू शकता. मुलांना प्रचंड आवडतं. तर हे प्रज्ञेला प्रचंड आवडतं त्यामुळे त्याच्या आग्रहाखातर खूप दिवसानंतर बनवली होती. थोडीशी मेहनत आहे पण खूप छान अशी ना हॉटेलसारखी अगदी पनीर मसाला भाजी जी आहे आणि तंदुरी रोटी तयार होते आणि तीसुद्धा गव्हाच्या पिठामध्ये आणि त्यासोबत लच्छा कांदा. त्यानंतरनं इथे हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे कंटिन्यू केला म्हणजे संडे आहे आज. तर मॉर्निंगला छान अशी सगळी कामं माझी आवरली. त्यानंतर म्हटलं चला आता नाश्ता बनवूया. तर नाश्त्यामध्ये ना मी हाफ फ्राय बनवणार होते अंड्याचं आणि त्यासोबत मुलांना ना चपात्या होत्या सकाळी बनवल्या तर त्या देणार होते आणि मग मला जायचं होतं बाजारात कारण मच्छी आणायची होती. खूप दिवसानंतर आज बाजारात जाणार होती आणि छान अशी सकाळची सुरुवात जी होती ना ती झाली होती. संडे म्हटलं की खूप सारी एक्सरसाइज त्यानंतर खूप सारा मी टाईम या सगळ्या गोष्टी असतात माझ्या. त्यानंतर मुलंसुद्धा लेट उठतात त्यामुळे मग त्याला नाश्तासुद्धा त्यांचा थोडा लेट झाला. माझा आणि ह्यांचा नाश्ता जो आहे ना तो लवकर होतो आणि मुलांना हल्ली ना हाफ फ्राय प्रचंड आवडायला लागले त्यामुळे ना त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते, बनवत असते. बघा मुलांची आवड प्रथम असते आपल्या सगळ्यांसाठीच. तर आता हे त्यांना देते आणि मग बाजारात जाऊन येते. तर इथे बाजारातून मी आली होती आणि मी आणले होते प्रॉन्स. तर प्रज्ञाला खायचे होते प्रॉन्सची बिर्याणी. सो त्यासाठी मी ते ग्रेव्ही रेडी करत होती. ते बघू शकता तुम्ही खूप छान अशी ग्रेव्ही झाली होती टेस्टी आणि मग त्याच्यावरती ना राईसची लेअर लावणार होती मी आणि अनेकदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे इथे मी काय तुम्हाला दाखवलं नाही. पण ग्रेव्ही खूप छान झाली होती. अशीच ग्रेव्ही टेस्टी झाली होती की चपातीसोबत आत्ताच अशीच खावी अशी वाटत होती. तर खूप सुंदर झाली होती. बघा तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल ना तर मला नक्कीच कॉमेंट करा. तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर इथे जेवण माझं जवळजवळ आवरलं होतं. छान असं जेवून घेणार होतो आणि आज थोडासा ना आरामाचा दिवस असतो संडे. खूप जास्त दगदग मी करत नाही संडेच्या दिवशी. तर थोडं दुपारी रेस्ट करणार आहे आणि संध्याकाळी एक खूप महत्त्वाचं काम म्हणजे मला झाडांची आज थोडीशी ना देखभाल करायची होती. म्हणजे जी गॅलरी वगैरे आहे ती थोडीशी क्लीन करायची होती आणि दुपारी जेव्हा बाजारात गेली होती ना तर ती 2-3 झाडं आणली होती फुलांची खूप सुंदर अशी. तर त्यामध्ये सदाफुली, झेंडू आणि ह्याची म्हणजे बटन आय थिंक त्याला बटन शेवंती असं काहीतरी म्हणतात. तर अशी 3 फुलझाडं मी आणली होती. ती मला व्यवस्थित लावायची होती आणि इथे प्रज्ञांनी काय केलं लोलोने काय केलं होतं खूप सारे तांदूळ आहेत ना मी सुकत घातले होते इथे. तर ते सगळे कुंड्यांमध्ये टाकून ठेवलेले. तर ते आधी क्लीन करून घेते आणि ते बघा कुंडी उचलताना पटकन ना ॲलोवेरा माझ्याकडून कट झाला आणि सगळी झाडं आहेत ना ती मी आता काढून घेते. त्याच्यानंतर त्याच्यातली माती जी आहे ती लूज करणार आहे थोडीशी आणि काही कुंड्या एक्सचेंज करणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये झाडं लावणार आहे म्हणजे या कुंडीतून त्या कुंडीत. तर तसं सगळं करून घेते इथे बघा बसून आरामात असं आणि इव्हिनिंगची वेळ आहे त्यामुळे मला लवकर करायचं आहे आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा आहेत घरातल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सोमवार आहे त्याच्यामुळे त्याची पण प्रिपरेशन या सगळ्या गोष्टी आहेतच. तर इथे माझे बघा जवळजवळ झाडं जी होती ती लावून झाली होती, आवरून झालं होतं माझं. तर अशा प्रकारे ना खूप छान असा माझा दिवस गेला म्हणजे वीकेंड जो आहे ना तो खूप सुंदर गेला. रात्री खूप छान अशी रेसिपी झाली, छान जेवण झालं आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा खूप सुंदर असा वीकेंड गेलेला आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तुमचा वीकेंड कशाप्रकारे गेला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा व्लॉग थोडासा उशिरा आलेला आहे पण असो. हे बघा मॉर्निंगचं दुसऱ्या दिवशीचं हे अशा गॅलरीमध्ये जी मी झाडं ठेवली होती तर त्याचं दृश्य तुम्हाला मी दाखवत आहे इथे. आय होप तुम्हाला पण बघून खूप छान प्रसन्न वाटलं असेल. तर चला मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला आणि रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया.